हाय. आज आपण हॉटेल सारखा चॉप मसाला, जसा आम्ही आमच्या हॉटेलमध्ये बनवतो चॉप मसाला किंवा OTM पण म्हणतात त्याला, ऑनियन टोमॅटो मसाला, जो आपण बेस म्हणून यूज करतो. प्रत्येक हॉटेलच्या ज्या भाज्या बनतात, आपण ज्या मेनू कार्डमध्ये बघतो, एक 100 ते 150 भाज्या असतात प्रत्येक मेनू कार्डमध्ये. प्रत्येक भाजीला हा मसाला यूज केला जातो. अनेक भाज्यांना ती यूज केलाच जातो. OTM किंवा ऑनियन टोमॅटो मसाला तुम्ही त्याला म्हणू शकता, किंवा चॉप मसाला तुम्ही त्याला म्हणू शकता. चॉप मसाला आपण कसा बनवणार आहोत ते तुम्हाला मी दाखवतो. आम्ही हॉटेलमध्ये कसा बनवतो चॉप मसाला. तर सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल घेतोय. तर आम्ही 1.5 वाटी तेल घेतोय. मी आधी अर्धी वाटी घेतले आणि अजून 1 वाटी तेल मी कढईमध्ये टाकून घेतोय. ह्याच्यामध्ये तेल जास्त यूज होतं, कारण वर जे रोगण येतो, तरी जी येते वर, ती आपण नंतर काढून घेत असतो आणि आपण ती वापरत असतो प्रत्येक भाजीला नंतर वरून रोगण टाकून द्यायला. आता आपलं तेल चांगलं गरम झालंय, त्याच्यामध्ये आपण आता जिरं टाकून घेऊ. एक 1 टीस्पून जिरं आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. जिरं टाकलं की आपल्याला त्यामध्ये खडे मसाले टाकायचे. खडे मसाल्यांमध्ये आपण तेजपत्ता, 3 काळी विलायची, 3 हिरवी विलायची, दालचिनी, लवंग वगैरे टाकले. त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. दिदे, आता आपण याच्यामध्ये 2 कांदे आम्ही टाकून घेतले. मोठे होते की 2 कांदे, ते आम्ही बारीक चिरले आणि 2 कांदे टाकले. आता कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा. एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला लागतील. कांदा चांगला परतून घ्यायचा आपल्याला. आता एक 10 मिनिटं झालीत, आपला कांदा चांगला परततोय. कांदा असा हा गोल्डन रंगात झाला की ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचे. टोमॅटो पण आम्ही इथे 4 ते 5 मोठे टोमॅटो घेतले बारीक चिरून. आता टोमॅटो टाकले की आपल्याला चांगलं एक 10 ते 12 मिनिटं परत परतून घ्यायचं. आणि या टोमॅटोवर तुम्ही मीठ टाकून घ्या. मीठ टाकलं की ते लवकर टोमॅटो परतलं जातं. एक 10 ते 12 मिनिटं चांगलं लक्ष देऊन परतायचं याला. आता टोमॅटो आपलं पाणी सोडेल मीठ टाकल्यामुळे. आणि ज्यावेळेस टोमॅटो परतून होईल आपलं, त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मग अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आणि काही मसाले टाकायचे. काही मसाले म्हणजे एकदम सिंपल असतं, फक्त आपल्याला लाल तिखट किंवा बॅडगी मिरची पावडर आपण ज्याला म्हणतो, नंतर काश्मीरी मिरची पावडर, ती टाकून घ्यायची आणि हळद टाकायची. आता एक 10 ते 15 मिनिटं आपण याला परतून घेऊया. टोमॅटोंना चांगलं शिजू देऊ टोमॅटोंना. आता आपला टोमॅटो आणि कांदा चांगला परतून झालाय. त्याच्यामध्ये आपल्याला 1 टीस्पून अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि ही पण चांगली परतून घ्यायची आहे. आता इथून पण अजून आपण एक 4 ते 5 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे. हे सगळं मिश्रण, टोमॅटो, कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट जी आपण टाकली आहे त्याच्यामध्ये, आपल्याला अजून एक 4 ते 5 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं. आता हे आपण तुम्हाला छोट्या प्रमाणात करून दाखवतोय म्हणून हे होतंय लवकर. ज्यावेळेस आम्ही हॉटेलमध्ये करतो ह्याचे प्रमाण मोठे असतात, क्वांटिटी जास्त असते, तर ह्याला टाइम खूप लागतो. आता आपला कांदा टोमॅटो चांगलं शिजलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला काश्मीरी मिरची पावडर, नाही तर बॅडगी मिरची पावडर, तुमच्याकडे जे पण असेल ते टाकायचं. कारण काश्मीरी मिरची पावडर आणि बॅडगी मिरची पावडर जी आहे ती तिखट नसते आणि त्याने चांगला रंग येतो चॉप मसाल्याला तुमच्या. आणि ज्याच्यामुळे तुमचा ज्या भाज्या आपण बनवणार आहेत नंतर पंजाबी भाज्या, त्यालाही चांगला रंग येतो. मग
एक 1.5 टीस्पून चॉप हे काश्मीरी मिरची पावडर टाकून घ्यायची आहे आपल्याला, आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे. हळद एकदम थोडी टाकायची आहे. आपला पिवळा रंग नाही यायला पाहिजे, चांगला लाल रंग यायला पाहिजे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की अजून लाल पाहिजे, तुम्ही थोडी क्वांटिटी अजून त्याची वाढवू शकता. बेडगी मिरची पावडर जी आहे त्याची तुम्ही अजून थोडी क्वांटिटी वाढवू शकता. चांगलं 1-2 मिनिटं परतून घ्यायचंय बेडगी मिरची टाकल्यावर, त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे. एकदम सोपं आहे, बघितलं तुम्ही चॉप मसाला, त्याला जास्त काही लागत नाही. ह्या 2-3 ग्रेव्हीज असतात हॉटेलमध्ये, आणि ह्याच्यापासूनच सगळे हॉटेलचे डिशेस बनले जातात. आणि हा चॉप मसाला जो आहे तो एक तुम्ही जर फ्रीज मध्ये ठेवलं तर एक 4 ते 5 दिवस त्याला काही होत नाही. 4 ते 5 दिवस तुम्ही कुठल्याही भाजीला तो वापरू शकता. हे ग्रेव्ही रेडी असल्यामुळे आमच्या हॉटेलच्या बाया ज्या आहेत ते एकदम 5 ते 10 मिनिटात तुमच्या समोर ह्याच्यामुळे येत असतात. आता आपला चॉप मसाला चांगला शिजलेला आहे. आता तुम्ही ह्याला असं एक 10 ते 15 मिनिटं ठेवून द्या. सगळं जे तेल आपण जे टाकलं होतं याच्यामध्ये ते वर येईल. त्याला आम्ही रोगन म्हणतो हॉटेलच्या याच्यामध्ये. हे तुम्हाला मी दाखवतो. ज्यावेळेस आम्हाला ऑर्डर येते हॉटेलमध्ये कुठल्याही भाजीची, ज्यावेळेस भाजी आमची बनवून होते फायनल, त्यावेळेस आम्ही हे वरून असं त्याच्यावर टाकून देत असतो. हे रोगन चांगला कलर येतो त्याला भाजीला. आता आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेतोय, या बाउलमध्ये आम्ही आता चॉप मसाला काढून घेतोय. ह्याच्यावर बघा तेल चांगले आलेले ह्याच्यावर तरी.